महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप युतीमधून निवडणुकीला सामोरं गेले आणि नगरकरांनी युतीला मोठा कौल दिला. या निवडणुकीत 52 नगरसेवक जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले. त्यांची अधिकृत गटनोंदणी नाशिक विभागीय कार्यालय येथे पार पडली. भाजप पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेविका शारदाताई ढवण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्व नगरसेवकांनी एकमताने निवड केली. हे दोघेही अनुभवी असून 3 वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे अनुभवी लोक गटनेतेपदी विराजमान झाले आहेत. जनतेने नगरसेवकांना आणि नगरसेवकांनी या दोघांना गटाचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिली. त्याबाबत सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करतो. हे दोघे पुढील 5 वर्षे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन जनतेच्या प्रश्नांकरिता वाचा फोडतील, विकासात्मक भूमिका मांडतील, तसेच धर्मकार्याची भूमिकाही मांडतील. नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी हे दोघे प्रयत्नशील राहतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी दोघांच्या वतीने युती म्हणून या निवडणुकीला सर्वच उमेदवार सामोरे गेले आणि भरभरून एक अहिल्यानगर वासियांनी या युतीला एक जनतेने मोठा कौल दिला आणि त्याच्यातनं जवळपास 52 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये जनतेच्या आशीर्वादानं मतदानाच्या माध्यमातून आज कुठेतरी विराजमान झालेले आहेत. आणि त्याची अधिकृत गटनोंदणी ही काल नाशिक विभाग आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गटनेते म्हणून नगरसेविका शारदाताई ढवण यांना एक चांगली संधी मिळाली, जबाबदारी मिळाली आहे. त्याच प्रकारे राष्ट्रवादीच्या वतीनं प्रकाशरावजी भागनगरे साहेब या दोघांना ही जबाबदारी मिळाली. हे दोघंही महानगरपालिकेमध्ये एक जवळपास 3 वेळेला महानगरपालिकेमध्ये त्यांना आज 3ऱ्यांदा जनतेच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. आणि म्हणून कुठेतरी असे अनुभवी लोक या जबाबदारीवरती विराजमान झालेले आहेत. निश्चितपणे नगरसेवकांनी त्यांना ही संधी दिली आहे. जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून संधी दिली, पण नगरसेवकांनी त्यांना या संपूर्ण गटाच्या अध्यक्ष म्हणून, गटनेता म्हणून जी मान्यता दिली, त्या बाबतीमध्ये निश्चितच त्या सर्व नगरसेवकांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चित रूपानं सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा जनतेच्या प्रश्नांकरता ते वाचा फोडतील, तिथं विकासात्मक भूमिका मांडतील, सामाजिक प्रश्न मांडतील, त्याचप्रकारे धर्माचे विषय मांडतील. त्याच अनुषंगाने कुठेतरी नगरसेवकाच्या देखील कामाला प्राधान्य देण्याकरता, यांची प्रामुख्यानं जबाबदारी पार पाडण्याकरता निश्चित दोघंही, मग त्या शारदाताई ढवण असतील किंवा प्रकाशरावजी भागनगरे साहेब असतील, दोघंही या संपूर्ण कामाकरता प्रयत्नशील राहतील अशी मला खात्री आणि विश्वास या निमित्तानं मी सर्व नगरसेवकांना व्यक्त करतो. दोघांनाही मनपूर्वक या त्यांची जी गटनेते पदाकरता जी जबाबदारी त्यांच्यावरती नगरसेवकांनी दिली, त्याबद्दल त्यांना मनापासून त्यांच्या पुढील कार्याकरता शुभेच्छा व्यक्त करतो. अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप युतीच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रकाश भागानगरे व नगरसेविका शारदाताई ढवण यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी नगरसेवक महेश तवले, अनिल ढवण, धर्मा कराडे, तात्या दरेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले की स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही समाजामध्ये काम करत आहोत. आमदार संग्राम जगताप व सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला गटनेतेपदी काम करण्याची संधी दिली. शहरातील व प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले. स्वर्गीय आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान अरुण काका जगताप या अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक, गोरक्षक, कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांनी काल माझी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी निवड केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आमदार संग्राम भैया जगताप तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जे नगरसेवक आहेत या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या महानगरपालिकेमध्ये
नगर शहरातील असेल, प्रभागातील असेल, जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना, ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आमच्या अनेक सहकारी आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपाच्या गटनेत्या शारदाताई ढवण म्हणाल्या की प्रभागातील जनतेने मला नगरसेविका पदावर विराजमान केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून गटनेतेपदी काम करण्याची संधी दिली. या विश्वासाला कुठेही तडा न जाता पक्षाची आणि शहराची भूमिका योग्य रीतीने मांडेल, असे त्या म्हणाल्या. नमस्कार, मी वार्ड क्रमांक 1 ची नगरसेविका शारदा दिगंबर ढवण. तसेच कालच आमची नाशिक इथे गट नोंदणी झालेली आहे. तर मी प्रथमतः माझ्या वार्ड क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांचे, मतदार राजांचे मी धन्यवाद व्यक्त करीन, कारण मला त्यांनी नगरसेवक पदावरती विराजमान केलं. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा देते. तसेच आज काल आम्ही नाशिक येथे गट नोंदणीसाठी गेलो होतो. तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तर तसेच आपले जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील, आपल्या शहराचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांनी जो माझ्यावर जर विश्वास टाकला, तसेच आपले नगर शहरातील सर्व नगरसेवक यांनी माझ्यावरती गट नोंदणीसाठी आणि गट प्रमुख म्हणून मला त्यांनी पदावरती विराजमान केलं. मी त्याबद्दल या सर्वांचे मनापासून धन्यवाद देते आणि तसे माझ्या ढवण परिवाराच्या वतीने त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते. शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.